श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी रुपेश भालेराव नायवाड्यावरती राहतो. आमच्या शेजारी मीराबाई भालेराव यांचा मिरची कांडपचा व्यवसाय गेले भरपूर दिवसापासून करतोय. त्या व्यवसायाला आमचा वैयक्तिक असा कोणताही वाद नाही आहे, परंतु ज्या पद्धतीचे ते मशीन वापरतात त्याने खूप व्हायब्रेशन होतं आहे. त्यामुळे 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इमारतीला तडा गेलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईला मायग्रेनचा आजार आहे. गेले 6 वर्षापासून मायग्रेन आहे. नॉर्मल व्हायब्रेशन जरी झालं तरी तिला तिच्या तीव्र वेदना अशा होतात ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हायब्रेशनमुळे घरामध्ये खूप त्रास होतात ते. गेले 6 वर्षापासून मी या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे, परंतु ही गोष्ट काय मार्गास गेलेली नाही आहे. मागे गेलेले 1-2 महिन्यापासून भाऊसाहेबसुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात ते. जी काय फॉलोअप करायला पाहिजे ती करतात ते. वैयक्तिक माझा त्यांच्या व्यवसायाला कोणताही वाद नाही. तर मी त्यांना 2-3 गोष्टी सजेस्ट केल्या. एक म्हणजे ऑटोमेटेड मशीन आलेलं आहे, आपण बघू शकतो. डायरेक्ट म्हणजे टाकलं तर डायरेक्ट फाईन पावडर येते, लोकांना पण त्रास नाही होणार. त्यांना ते पण रेकमेंड केलं ऑटोमेटेड मशीन घ्या. नसेल तर बोललो नाहीला जास्त तुम्ही व्यवसाय करत असाल तर अशा ठिकाणी न्या की मनुष्यांना त्याचा त्रास होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही. तर आता मला एक शेवटची तुम्हाला विनंती आहे, भरपूर वेळेस विनंती केलेली आहे, तर हा विषय लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावा. पंचायतीने भाऊसाहेब त्यांना नोटीस बिटीस दिलते ना आपण आता पण दिल्या. भाऊसाहेबांनी 2 ते 3 नोटीस दिलेल्या आहे आणि भाऊसाहेब बोलले की आता शेवटची नोटीस आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत ऍक्शन घेईल. पुन्हा एकदा विनंती आहे, शेवटी किती काय झालं तर माझी भाऊकी आहे, माझे चुलते, माझाच भाऊ येतो. वैयक्तिक व्यवसायाला माझा कोणताही वाद नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दुसरीकडे न्या बाबांनो. आणि वाद वगैरे या गोष्टीत कोणत्याच प्रकारचा नाही आहे. त्यांचे पण संबंध खूप चांगले आहेत, संबंधाचा काही विषय नाही. फक्त मशीन बदला तुम्ही. पण तुम्ही नाही त्या एखाद्या व्यवसायामुळे जर एखाद्याच्या जीवितात धोका उत्पन्न होत असेल ना, तर त्या व्यवसायात त्यांनी काही ना काही ऑप्शन शोधायला पाहिजे किंवा ते मशीन आहे ना चेंज केलं पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना काही तकलीफ नाही झाली पाहिजे. साधं सोंप लॉजिक आहे ना, त्यांनी केलं पाहिजे. नोटीस दिली होती आपण. हां. आणि तहसीलदार साहेबांचं पत्र आलं आपल्याला. पत्रानुसार आपण निर्णय घेतला होता. त्यांना तो व्यवसाय दुसरीकडे हलवण्यात यावा, जिथं लोकवस्ती कमी असेल किंवा व्यवसायामुळे जर आजूबाजूला जर लोकांना त्रास होत असेल तर तो व्यवसाय शिफ्ट करण्यासाठी त्यांना सूचना करण्यात आली. त्यांना नोटीस दिली आपण. त्यानंतर त्यांनी कुठली कार्यवाही केली नाही. परत अजून एक नोटीस दिली. त्या नोटीसीनंतर त्यांचं काय म्हणणं येईल, खुलासा येईल, त्यानंतर मासिक सभेत चर्चा होईल. चर्चेनंतर जो अंतिम निर्णय घेतला जाईल त्यानुसार कार्यवाही सापडले ते सापडले त्यांना काही परवानगी फिरून काहीच नाही त्यांची चालू आहे. आपण पोलिसांना पण सुद्धा पाठवले नाही. त्याला फाईन बी झाली नाही, त्यांच्या त्यांनी घेतली नव्हती. आपण पोलीस स्टेशन पाठवली, पोस्टाने डायरेक्ट पाठवली.